नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुजरातमध्ये देशातील पहिले 2 सेंद्रिय मसाले बियाणे पार्क उभारण्यात येणार आहेत आणि यासाठी एक खूप महत्त्वाची घोषणा नाबार्डने केलेली आहे। नाबार्ड बद्दल आपल्याला लेक्चर मध्ये माहिती घ्यायचीच आहे, परीक्षेसाठी खूप महत्त्वाची अशी ही संस्था आहे आणि नाबार्डने या मसाले बियाणे पार्कसाठी एक महत्त्वाची घोषणा केली की जी मदत आहे किंवा या बियाणे पार्कच्या उभारणीसाठी जो खर्च येणार आहे त्याच्यासाठी नाबार्ड अनुदान देणार आहे। तर नाबार्डचे जे चेअरमन आहेत त्यांनी रिसेंटलीच अशी घोषणा केली आहे। मग परीक्षेसाठी आता ही घोषणा खूप महत्त्वाची आहे, प्लस नाबार्डवर सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आयोग नेहमीच या ज्या संस्था आहेत स्पेसिफिकली नाबार्ड किंवा तसंच जे नॅशनल हाऊसिंग बँक आहे त्याच्यावर नेहमी प्रश्न विचारत असते। नाबार्ड एक आपल्या भांडवली बाजाराचा हिस्सा आहे, राईट ना। मग त्यातून आयोग नेहमीच प्रश्न विचारतो, प्लस आता हे कृषी क्षेत्राशी संबंधित आहे तर कृषी क्षेत्राला नेहमी एक जास्त वेटेज दिलं जातं। जर आपण कृषी क्षेत्रामध्ये बघितलं तर भारतातली बरीचशी लोकसंख्या ही डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ही कृषी म्हणजे प्राथमिक क्षेत्रावर डिपेंडंट आहे, पण त्यानुसार जर बघायला गेलं तर जीडीपी मध्ये कृषीचा तेवढा हिस्सा नाहीये। वर्षानुवर्ष जसे वर्ष जात गेली आहेत त्याप्रमाणे हा हिस्सा कमी होत गेलाय। ओके, मग म्हणूनच आता इथे आयोग तुम्हाला आता इथे सेंद्रिय मसाले बियाणे पार्क एक प्रकारे कृषीच्या उत्पादनामध्ये इथे वाढ होणार आहे। उत्पादनामध्ये वाढच नाही तर त्याचबरोबर जी तुम्ही म्हणू शकता क्वालिटी आहे उत्पादनाची तर ती सुद्धा वाढणार आहे। मग आता सेंद्रियचा अर्थ काय होतो? ऑर्गॅनिक ना। ऑर्गॅनिक म्हणजेच अशा गोष्टी की ज्यामध्ये अजिबात रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही, रसायनांचा वापर केला जात नाही। टोटली जे काही जैविक पदार्थ आहेत त्यांच्यापासूनच उत्पादन घेतलं जातं, कृषी उत्पादन स्पेसिफिकली घेतलं जातं, त्यालाच आपण म्हणतो सेंद्रिय घटक। ओके, मग अशाच ऑर्गॅनिक मसाले बियाणे पार्कची स्थापना इथे करण्यात येणार आहे। ओके, मग लेक्चरमध्ये आपल्याला याबद्दलच माहिती घ्यायची आहे, महत्त्वाचं आहे, नीट लक्ष देऊन लेक्चर बघा। या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तुम्ही नक्कीच हे ॲप डाउनलोड करा। यामध्ये भरपूर असे इन डिटेल पीडीएफ नोट्स आहेत सब्जेक्ट वाईज, वेगवेगळं स्टडी मटेरियल आहे, ते अगदी फ्रीमध्ये तुम्ही कधीही रीड करू शकता। त्याचप्रमाणे काही पेड कोर्सेस सुद्धा आहेत, अगदी कमी फी आहे। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता आपण बघूया की गुजरातमध्ये हे सेंद्रिय मसाले बियाणे पार्क कुठे स्थापन करण्यात येणार आहेत। मग आता आपण बघूया की गुजरातमध्ये देशातले जे पहिले सेंद्रिय मसाले बियाणे पार्क आहेत ते कुठे स्थापन करण्यात येणार आहेत, कशी याची घोषणा करण्यात आली। मग आपल्या देशाची जी एक महत्त्वाची बँक आहे ते म्हणजेच नाबार्ड, आता याला आपण वित्त संस्था सुद्धा असं म्हणतो। तर ही जी नाबार्ड आहे राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, याचे अध्यक्ष डॉक्टर GR चिंतला यांनी गुजरातमध्ये देशातील पहिल्या 2 सेंद्रिय मसाला बियाणं पार्क म्हणजेच ऑर्गॅनिक स्पाइसेस सीड, मसाल्यांनाच आपण काय म्हणतो स्पाइसेस। आपला भारत हा वेगवेगळ्या स्पाइसेस साठीच ओळखला जातो, आपलं जेवण हे स्पेसिफिकली स्पाइसेस साठीच ओळखलं जातं। तर या स्पाइसेस सीड प्लांट्ससाठी मोठं अनुदान देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। आता हे अनुदान किती असणार आहे तर खूपच मोठं आहे, 23 लाख रुपयांचं हे सहाय्य करण्यात येणार आहे त्यांच्याकडून। आणि दोन्ही उद्यानांमध्ये म्हणजे जे 2 उद्यान आहेत, आता ती कोणकोणती आहेत ती आपण पुढे बघणारच आहोत, थोडंसं नीट लक्ष द्या इथे। दोन्ही उद्यानांमध्ये एकूण 50 शेतकऱ्यांचा समावेश असेल। ओके, तर हे मोठे असे तुम्ही प्लांट्स किंवा पार्क्स म्हणू शकता जिथे 50 शेतकरी काम करतील या बियाणांच्या उत्पादनासाठी आणि त्यासाठीच दोन्ही पार्क मिळून हे 23 लाख रुपयांचं अनुदान नाबार्ड करून देण्यात येणार आहे। मग जे हे दोन्ही पार्क्स आहेत ते गुजरातमध्ये कुठे स्थापन करण्यात येणार आहेत तर दोन्ही पार्क्स एकाच जिल्ह्यात नाही, 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे। एक आहे ते म्हणजे पाटण, इथे हे जे दिसतंय ते पाटण आहे, आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे बनसकंठा, हा बनसकंठा आहे। एकदा आपण गुजरातच्या मॅपमध्ये बघूया की यांचं लोकेशन कुठे, तर इथे नीट लक्ष द्या। हा जो एकदम गुजरातच्या नॉर्थ कडचा भाग दिसतोय जिथून राजस्थान जवळ आहे ते आहे बनसकंठा। इथे एक पार्क उभारण्यात येणार आहे आणि अगदी त्याच्या दक्षिणेलाच खालच्याच बाजूला दिसतंय ते म्हणजे पाटण। तर बनसकंठा आणि पाटण या 2 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही पार्क स्थापन करण्यात येणार आहेत। जर तुम्ही आजूबाजूचं लोकेशन बघितलात तर बनसकंठाच्या अगदी उत्तरेला लगेचच राजस्थान आहे आणि इथे दोन्ही यांच्या वेस्टला म्हणजेच पश्चिमेला कच्छचा भाग आहे। ओके, कच्छचं रण तुम्हाला सगळ्यांना माहिती असलंच पाहिजे, खूप मोठं कच्छचं रण आहे जिथे
कच्छ फेस्टिवल सुद्धा होतं थंडीच्या सीझन मध्ये. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की हे कोणते 2 जिल्हे आहेत, या जिल्ह्यांवर आयोग नक्कीच प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. मग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या बियाणं गोळा केली जाणार आहेत. जसं पाटणमध्ये जिरा, क्युमिन, जे आपण भाजी बनवताना फोडणीसाठी वापरतो ना, त्या जिऱ्याचं बियाणं इथे पाटणमध्ये गोळा केलं जाणार आहे. तर बनसकंठा ते सोप म्हणजेच बडीशेप आपण त्याला म्हणतो, जे जेवणानंतर खाल्लं जातं किंवा जेवणामध्ये सुद्धा वापरतो ना आपण. तर या दोन्ही पिकांची जी बियाणं आहेत त्या या 2 जिल्ह्यांमध्ये गोळा केली जाणार आहेत. आता अशा प्रकारच्या पार्कची गरज का भासली? तर एक म्हणजे बियाणे उत्पादन क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करून या क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी पोषक वातावरण निर्मिती. बघा, आपल्याकडे ना जर शेती आहे, कृषी आहे, एखाद्या पिकाची लागवड करायची आहे, त्याच्यातून उत्पादन घ्यायचंय, ओके, पण त्यासाठी योग्य प्रकारचे बियाणं तर सुद्धा उपलब्ध झाली पाहिजेत ना. आणि जर योग्य प्रकारच्या बियाणांचं उत्पादन घ्यायचंय तर त्या बियाणांसाठी सुद्धा चांगली पायाभूत सुविधा महत्वाची आहे. ओके, ज्यावेळेला बघा आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो ना, त्यावेळेला 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आपण एक म्हणतो. एक म्हणजे अनुदान किंवा त्याला आपण म्हणू शकतो भांडवल. जर बिझनेस प्रॉपर टर्म मध्ये आपण विचार केला तर भांडवलाची गरज असते की नाही कोणत्याही गोष्टीसाठी. त्याचप्रमाणे दुसरं असतं ते म्हणजे पायाभूत सुविधा. ओके, पायाभूत सुविधा म्हणजे जसं रस्ते, वीज, पाणी, या सगळ्या गोष्टी कशात येतात? पायाभूत सुविधांमध्ये. ओके, मग बियाणे उत्पादन क्षेत्रामध्ये या पायाभूत सुविधा विकसित करून बियाणं क्षेत्रामधली जी गुंतवणूक आहे ती वाढीसाठी एक पोषक वातावरण निर्माण केलं जाईल. म्हणजे आता इथे नाबार्ड गुंतवणूक करतोय. ओके, जर योग्य प्रकारचा पार्क असेल, त्यातून योग्य प्रकारे उत्पादन घेण्यात आलं, चांगला फायदा दिसला, तर बरेचसे गुंतवणूकदार इथे येऊ शकतात की नाही. तसंच दर्जेदार शेतीमालाच्या उत्पादनासाठी दर्जेदार बियाणांची सुद्धा तितकीच गरज आहे. जसं म्हणजे क्वालिटी, जर आपल्याला प्रोडक्ट हवं असेल तर त्याच्यासाठी क्वालिटी सीड सुद्धा इम्पॉर्टंट असतं. आणि एकाच छताखाली बियाणे क्षेत्राशी निगडीत सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला इथे हातभार लागणार आहे. ओके, त्याचप्रमाणे सीड पार्क मध्ये, आता हे सीड पार्क म्हणजे फक्त सीड पार्क आहे म्हणजे फक्त सीड्सचं म्हणजे बियाणांचंच उत्पादन घेतलं जाणार आहे असं नाहीये. तिथे बियाणांवर प्रक्रिया सुविधा म्हणजेच प्रोसेसिंग फॅसिलिटी असेल, बियाणांच्या साठवणुकीसाठी, निर्जंतुकीकरणासाठी चांगली गोदामे उभारली जातील. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बीज चाचणी असोसिएशन म्हणजेच ISTA, ओके, अशा प्रमाणित म्हणजे ISTA प्रमाणित ज्या चाचणी प्रयोगशाळा आहेत त्या सुद्धा तिथे स्थापन केल्या जाणार आहेत. बघा, कोणत्याही वस्तूची क्वालिटी, स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो फूड प्रोडक्टची क्वालिटी तपासण्यासाठी प्रयोगशाळा, ज्या चाचणी प्रयोगशाळा असतात ना त्या महत्त्वाच्या असतात. मग अशाच प्रकारच्या प्रयोगशाळा सीड पार्क मध्ये उभारण्यात येणार आहे. आणि त्यामुळे काय होणार आहे? एक प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास एकाच ठिकाणी बियाणांच्या उत्पादनात करण्यात येणार आहे. आता ही एक सुरुवात झाली की सेंद्रिय बियाणांसाठी हे पार्क स्थापन करण्यात आले. हळूहळू पुढे जाऊन आपल्याला असं दिसेल, जर याच्यामध्ये एक प्रॉपर विकास दिसला, एक आउटपुट चांगलं मिळालं, तर वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे सुद्धा असे सीड पार्क आपल्याला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन झालेले बघायला मिळू शकतात, राईट ना. त्यामुळे सध्याचं जे सीड पार्क आहे जे उभारण्यात येणार आहे ते खूपच महत्त्वाचं असणार आहे. ओके, मग आता आपण इथपर्यंत तर या सीड पार्क्स बद्दलची पूर्ण माहिती घेतली आहे. कुठे स्थापन करण्यात येणार आहे, याचं महत्त्व काय. आता यामधला महत्त्वाचा पार्ट आहे अजून एक, तो म्हणजे नाबार्ड. कोणाकडून हे अनुदान केलं जातंय? सर्वात पहिल्यांदा घोषणा कोणाकडून करण्यात आली आहे? तर नाबार्ड कडून. नाबार्ड बद्दल तर आपल्याला माहिती असलीच पाहिजे. नाबार्ड एकतर आवडता टॉपिक आहे आयोगाचा, आयोग नेहमीच त्यावर प्रश्न विचारते परीक्षेला. सो नाबार्डची एक पार्श्वभूमी आहे, डिरेक्टली नाबार्डची स्थापना झालेली नाहीये. सर्वात पहिल्यांदा ना कृषी पतपुरवठ्यासाठी म्हणजे शेतीसाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेचाच एक कृषी पत विभाग होता, म्हणजे ॲग्रिकल्चर क्रेडिट असा एक विभाग होता. तसंच ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष कार्यरत होतं, म्हणजे RBIचाच एक असा भाग होता. ओके, त्यानंतर मग RBIने नंतर 1963 मध्ये कृषी पुनर्वित्ताची सुद्धा स्थापना केली. पुनर्वित्त म्हणजेच काय? रिफायनान्स. ओके, पुनर्वित्त म्हणजे एखाद्या क्षेत्रासाठी ऑलरेडी एकदा फायनान्स केलेलं आहे आणि त्याला अगेन फायनान्सची गरज लागली तर ते कोणाकडून? RBI कडून केलं जायचं. ओके, त्यानंतर मग 1975 मध्ये रिझर्व्ह बँकेने कृषी पुनर्वित्त जे मंडळ आहे जे 1963 मध्ये स्थापन करण्यात आलेलं, त्याचं रूपांतर
कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ असं केलं. ओके, तर ही सगळी झाली नाबार्डची आधीची पार्श्वभूमी. म्हणजे नाबार्डच्या आधी कोणकोणत्या अशा संस्था होत्या ज्या कृषीसाठी लोन देत होत्या, कर्ज देत होत्या. पण मग पुढे जाऊन याचाच अभ्यास करण्यासाठी 1980 मध्ये भारत सरकारने अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती, नाव तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचंय. आय नो मोठं आहे पण लक्षात ठेवावं लागेल. काय आहे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती. याचे अध्यक्ष होते श्री बी शिवरामन. तर हे बी शिवरामन नाव तुम्हाला लक्षातच ठेवायचंय, विचारला जाऊ शकतो प्रश्न. आणि मग यांच्या शिफारसीनुसारच नाबार्ड कायदा 1981 मध्ये संसदेत पास केला गेला. आणि हा कायदा संसदेत पास केल्यानंतर 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. नाबार्ड म्हणजेच काय तर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ओके, आता या बँकेची स्थापना ह्या ज्या सगळ्या आधीच्या आरबीआयच्या संस्था होत्या ना कृषी क्षेत्रासाठी, जसं त्यामध्ये कृषी पतविभाग, ग्रामीण नियोजन आणि पतकक्ष व कृषी पुनर्वित्त व विकास मंडळ, या सगळ्या एकत्र करण्यात आल्या आणि 12 जुलै 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. म्हणजे एकच अशी शिखर सर्वात उच्च स्तराची अशी संस्था कृषीसाठी स्थापन करण्यात आली. ओके, मग आता नाबार्डचं व्यवस्थापन कसं आहे, त्याची रचना कशी आहे, तर एकदम डिटेलमध्ये तुम्हाला ही रचना माहिती नसली तरी चालेल, वरच्यावर तुम्हाला रचना ही माहिती असेल तरी इनफ आहे. तर याचं जे मुख्यालय हेडक्वार्टर ते मुंबईला आहे. तसंच रिझर्व्ह बँकेचे जे डेप्युटी गव्हर्नर असतात ना तेच नाबार्डचे चेअरमन असतात. म्हणजे आता इथे आपण जे बघितले ना डॉक्टर GR चिंतला हे रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत. ओके, आणि तसंच नाबार्डच्या अजून 2 संलग्न संस्था सुद्धा आहेत. त्यांचं नाव आहे नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि नाबार्ड फायनान्शियल सर्व्हिसेस. ओके, मग आता नाबार्डचे महत्त्वाचं काम काय, नाबार्डची स्थापना कशासाठी करण्यात आली आहे, महत्त्वाचं नाबार्डचं उद्दिष्टच काय की कृषी क्षेत्राचा विकास करणे. कृषी क्षेत्राशी निगडीत जे इतर ग्रामीण उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामीण भागातले जे उद्योग आहेत त्यांचा विकास करणं आणि त्याच्यासाठी कर्ज पुरवणे हेच महत्त्वाचं काम नाबार्डचं आहे. मग त्याची कामं सुद्धा तशाच प्रकारची आहेत की ग्रामीण भागाचा जो विकास आहे तो कशा पद्धतीने होईल त्याचे जे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्यामध्ये गुंतवणूक करण्याचं किंवा त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम नाबार्डकडून केलं जातं. जसं शेती क्षेत्र, लघु उद्योग, ग्रामीण, कुटीर उद्योग, हस्तोद्योग या क्षेत्रांना गुंतवणूक व उत्पादन करण्यासाठी वित्त पुरवठा नाबार्डकडून केला जातो. त्याचप्रमाणे अजून एक महत्त्वाचं काम आहे नाबार्डचं, यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलाय, राज्य सहकारी बँक, त्याचप्रमाणे क्षेत्रीय ग्रामीण बँका ज्यालाच आपण RRBs म्हणतो ना, रिजनल रुरल बँक्स, नंतर भूविकास बँका इत्यादींना अल्प मुदत नंतर मध्यम आणि दीर्घ मुदतीचे कर्ज नाबार्ड देत असते. त्याचप्रमाणे सहकारी सोसायटींचे भाग भांडवल पुरवण्यासाठी नाबार्ड ते जे राज्य असतात त्या सहकारी सोसायटी ज्या राज्या अंतर्गत येतात त्या राज्य सरकारांना सुद्धा 20 वर्ष मुदतीपर्यंतचे दीर्घ मुदतीचे कर्ज देऊ शकतात. अजून त्याची महत्त्वाची कामे आहेत जसं सहकारी बँका, राज्य सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका यांच्या कार्याचे तपासणी करण्याचं काम नाबार्डवर असतं. ओके, बघा पूर्वी या सगळ्या ज्या बँका आहेत ना त्या RBIच्या अंडर यायच्या, पण आता RBIचाच एक प्रकारे नाबार्ड काम करते. पण कोणत्या बँकांसाठी, ज्या ग्रामीण क्षेत्राशी निगडीत बँका आहेत, म्हणजे ज्यामध्ये सहकारी बँका आल्या, राज्य सहकारी बँका आल्या, क्षेत्रीय ग्रामीण बँका आल्या, यांची कामं कशी चालली आहेत तर त्यावर निरीक्षण ठेवण्याचं काम नाबार्ड करत असते. तसंच ग्रामीण परिक्षेत्रात विकासात्मक पतपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्थांची शिखर संस्था आहे. म्हणजेच बघा ग्रामीण क्षेत्रामध्ये विकासात्मक किंवा जो वित्त पुरवठा केला जातो शेती क्षेत्रासाठी, मग ती शेतीच्या बियाणांसाठी कर्ज पुरवठा असो की शेतीची जी हत्यारं असतात, जी यंत्र असतात त्यांच्यासाठी वित्त पुरवठा असो, एक प्रकारे काय झाल्या तर विकास वित्त संस्था झाल्या ना त्या भागासाठी. अशा संस्थांची जी मदर बँक असते आपण म्हणू शकतो ती असते नाबार्ड. ओके, यांना वित्त पुरवठा करण्याचं काम नाबार्डकडून केलं जातं. ओके, तर मग आता इथे आपण नाबार्ड बद्दल बरीचशी माहिती घेतली आहे. जे आपले सीड पार्क आहेत किंवा मसाले बियाणे पार्क आहेत त्यांची सुद्धा आपण अगदी डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. आय होप तुम्हाला लेक्चर नीट समजलं असेल. प्रत्येक पॉईंट या लेक्चरमधला खूप महत्त्वाचा आहे आणि ज्यावेळेला आपण लेक्चर घेतोय ना त्यावेळेला नोट डाऊन करत जा, खूप महत्त्वाच्या असतात या सगळ्या गोष्टी. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.